Welcome to the Smiles at SNDT. The Department of Continuing and Adult Education and Extension Work, SNDT Women's University, offers a 2-year postgraduate degree course in non-formal education and development. Time has proved that formal education alone cannot fulfill the needs of the knowledge seekers. The government and non-government organizations have started a lot of initiatives in the area of non-formal education. We now require a knowledge base in the area of non-formal education. The Department of Adult and Continuing Education of SNDT Women's University, initiated in 1971, has a very long experience in the field of non-formal education. We have used this wealth of experience that we have in the area of non-formal education to develop this master's course in non-formal education and development. With 30 teaching staff and a team of support staff, the department provides a friendly, supportive environment with all ultra-modern teaching and infrastructural facilities. This master's degree is aimed at people with an interest of working in the field of formal, non-formal education, social community development or rural development. माझं ह्या क्षेत्रात येण्याचं मेन कारण काय होतं? कारण मला समाजातील लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यासाठी मला नवीन काहीतरी शिकायचं आहे. ह्यासाठी मी हा कोर्स जॉइन केलेला आहे. The course is divided into 4 semesters, 64 credit, spread over 2 years. In all, students have to study 18 units, of which 16 are compulsory units, including field work. In the first semester, we have 4 basic foundation courses in sociology, psychology, political science and economics. फॉर्मल एज्युकेशन आणि नॉन फॉर्मल एज्युकेशन वेगवेगळे कसे आहेत यासंबंधी माहिती दिलेली आहे. तसेच नॉन फॉर्मल एज्युकेशनच्या संदर्भात कोणकोणत्या संस्था, योजना कार्यान्वयन आहेत याचीसुद्धा माहिती दिलेली आहे. नॉर्मल इंसान होता है, उनको समझ वो जल्दी से कैचअप कर लेते हैं. वो डिसेबल है, वो जल्दी से कैचअप नहीं कर पाते. तो उनके लिए किस तरह से अलग तरह सिखा सकते हैं, ये अपनी कोशिश रहती है. The non-formal education students are equipped with various skills of organization and management of number of non-formal education courses. कम्युनिटी में काम करने के लिए कौन कौन सी बातें ध्यान रखनी चाहिए? अगर कम्युनिटी में हमको कोई प्रोग्राम अरेंज करना है तो उसके लिए क्या प्लानिंग करना चाहिए? अगर ज़्यादा से ज़्यादा लोगों को अगर अपने तरफ अट्रैक्ट करना है तो उसके लिए क्या करना चाहिए? कौन कौन से प्रॉब्लम्स अगर हम कम्युनिटी में काम करते हैं तो आता है और उसको हम कैसे सॉल्व कर सकते हैं? In this course, we teach the students about how to develop need-based teaching learning material, which includes developing posters, flip chart, booklets, books, leaflets, पोस्टर्स, ब्रोशर्स, म्हणजे असे वेगवेगळे प्रकार जे आपण कम्युनिटीमध्ये उपयोगाला येतील. म्हणजे त्याच्यात ॲडल्टसाठी, चिल्ड्रनसाठी, महिलांसाठी अशा वेगवेगळ्या लोकांसाठी आपण काहीतरी मटेरियल बनवतो. पार्टिसिपेटरी ट्रेनिंग मेथड्स यामध्ये प्रामुख्याने प्रशिक्षणाच्या विविध पद्धती कोणकोणत्या आहेत, त्या पद्धती केव्हा आणि कुठे वापराव्यात यासंबंधी माहिती दिलेली आहे. ग्रुप डिस्कशन होता है, रोल प्ले, स्ट्रीट प्ले ऐसे मेथड सिखाती है जो हम लोग प्रैक्टिकली यूज करके उसका यूज कर सकते हैं कम्युनिटी में जाके. की प्रौढांना तुम्ही कम्युनिटीमध्ये गेला तर कसं शिकवाल आणि कोणत्या साहित्याद्वारे त्यांना शिकवाल, तर ते मी या कोर्समध्ये शिकलेले आहे. कम्युनिकेशन एंड मास मीडिया इस विषय के माध्यम से स्टूडेंट्स को बेसिक कम्युनिकेशन स्किल्स, मास मीडिया का उपयोग करना, मॉडर्न मीडिया का उपयोग करना और साथ ही साथ जो ट्रेडिशनल फोक मीडिया है उसका उपयोग किस तरह से किया जाए इसके बारे में डिटेल्ड इन्फॉर्मेशन दी जाती है. पपेश एक बहुत बड़ा सशक्त माध्यम है जिसके द्वारा हम काफ़ी चीज़ें बच्चों को सिखा सकते हैं, जैसे कि भाषा विकास के अंतर्गत कहानियाँ और छोटे मोटे मुद्दों को लेकर बच्चों के बीच में जो कन्फ्यूजन है, जो छोटी मोटी बातें हैं वो एक
पपेट्स द्वारा हम उनको ये करते हैं। It has helped me to prepare various media like puppet show, posters, charts that I can use in the community. Under this module, the students have been given skills to develop research frame. The course has modules on social research and social policy, globalization and emerging challenges, corporate social responsibility, and social entrepreneurship. The optional units give students an insight into the specific areas of their choice. On one hand, we have a lot of theory content in this course, while on the other hand, we have very sound fieldwork component. Non-formal education programs किंवा कोर्सेस जर कम्युनिटी लेवलवर ऑर्गनाईज करायचे असतील तर कसे करावेत याचा प्रत्यक्ष अनुभव फील्डवर्कमधून स्टूडेंट्सना मिळतो। मैं SNDT वुमेंस यूनिवर्सिटी ऑफ मुंबई की तरफ से यहाँ पर बच्चों को कशीदाकारी जैसे हैंड एम्ब्रॉयडरी और पेंटिंग वगैरह सिखाती हूँ। इससे हमारी बच्चियों को बहुत फ़ायदा होता है। हमारे लिए ये कोर्स SNDT वालों ने दिया है, फ्री कोर्स है, लेकिन हमको इससे बहुत फ़ायदा हुआ है। हमारी बच्चियों को काम मिला है, वहाँ की स्टूडेंट हमें सिखाने के लिए आई, बहुत हमारे लड़कियों के साथ मेहनत की आहे। सुरुवातीला मला म्हणजे कळत नव्हतं की बाहेर संस्थेमध्ये काय कामं चालत असतील आणि कशा प्रकारे असतील, पण जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आली, आयशाबाई ट्रस्टमध्ये आली, तर तेव्हा मला कळलं की NGOची जी कामं चालतात ती कशी असतात, कशा प्रकारे चालतात। ये कोर्स SNDT और नासियो मिलके ऑर्गेनाइज किया है। 3.5 मंथ्स का ये कोर्स है जिसमें हम बेकरी एंड कन्फेक्शनरी सिखाते हैं, जिसमें डिसेबल पीपल है। अशा मुलांकडे मी कधी वावरली नव्हती, याच्यामध्ये फिरली नव्हती आणि ह्याच्यामध्ये फिरायला भेट परत मला बोलायला भेटलं यांच्या संग, कशा प्रकारे बोलतात मुलांसंग ते मी शिकली। स्टार्टिंग में मुझे लग रहा था कि मैं यह कहाँ कैसे काम कर पाऊँगी, लेकिन मुझे मैडम ने कहा कि नहीं, तू कुछ भी काम कर सकेगी, ऐसे मत सोचिए। इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथोडॉलॉजीजमुळे स्टुडंट्स आणि टीचर यामधला जो गॅप आहे तो गॅप कमी झालेला आहे। देअर कॉन्फिडन्स डेव्हलप्स, देअर इंटरपर्सनल रिलेशनशिप्स डेव्हलप्स एंड दे विल बी इन ए पोजिशन टू वर्क इन कम्युनिटी विथ मोर कॉन्फिडेंस। ये कोर्स करने के बाद उसको अच्छा कॉन्फिडेंस आ गया है, वो अपना का एक बदलाव आ गया उसके अंदर। मी जेव्हा BA ला होती तेव्हा आम्हाला फक्त सर पुढे शिकवायचे आणि आम्ही फक्त लिहून घ्यायचं एवढंच होतं। आणि आता जे MA मी करते त्या MA मध्ये आम्हाला थेरी थोडी प्रमाणात पण प्रॅक्टिकल भरपूर असतं, प्रेझेंटेशन या प्रकारे हे। आणि माझा एक्सपिरियन्स म्हणजे मी इथं येऊन बोलायला लागली, कधी मी बोलत नव्हती पण बोलायला एकदम आत्मविश्वास माझा थोडा जागृत झालेला आहे। असाइनमेंट्स प्रेझेंट करण्यासाठी वेगवेगळे त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाज वापरावे लागतात, जसे की ओव्हरहेड प्रोजेक्टर, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, त्यानंतर LCD कसा वापरायचा। ही संधी ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत खूपशा मुलींना मिळालेली नव्हती। त्या वर्गात वेगवेगळे प्रेझेंटेशन होतात, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, आणि त्याच्यामध्ये सगळ्या फॅकल्टीसमोर आपण म्हणजे एक टेक्नॉलॉजी यूज करून जे वापर करून हे करतो म्हणजे सांगतो, म्हणजे तो एक कॉन्फिडेंट लेवल वाढलेला आहे। मैं कम्युनिटी में जो बच्चे जो स्कूल ड्रॉप आउट है, जो अपने अलग अलग कारणों की वजह से अपना पढ़ाई कंप्लीट नहीं करते, ऐसे लोगों के लिए काम करना चाहते हैं। I want to work for the dropout school children in the rural area. मला इंडस्ट्रीमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी डिपार्टमेंटमध्ये काम करायचे। I want to develop material for non-formal education and also do research in the same area. मला पुढे जाऊन महिलांसाठी वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू करायचे आहे। मला कम्युनिटीमधील निरक्षर प्रौढांना साक्षर करायचे काम करायचे आहे। मला स्वतः NGO रजिस्ट्रेशन करून समाजातील लोकांसाठी काम करायचं आहे।